रामकृष्ण हरी. बागडे माऊली बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला मुंबई ते पंढरपूर दिंडीला साधारण 18 वर्ष झाली, परंतु ह्या 7-8 वर्षातच आमच्या बागडे माऊली म्हणजे माझा परिचय तरी 15 नंतरच आहे. गणपत काळे माऊलीने मला सांगितलं होतं की बागडे आमचे मारुती धोंडीबा बागडे. नाही, महादेव धोंडीबा बागडे. ओके महादेव धोंडीबा बागडे हा हे शोरूम आहे आणि ते आपल्या माऊलीच्या कार्याला सहकार्य करतात. आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तर मला चांगली गोष्ट. चला ठीक आहे. मग कधी माझ्या कामाच्या इकडे तिकडे असताना कधी पाटील महाराज येणार, कधी मी येणार, काहीतरी करू आपला मार्ग कामीर का. कारण आता दिंडी जाते आपली 17 जूनला. तर त्यांचं कुठं तर आपल्या या मुंबई ते पंढरपूरच्या शक्यतो आळंदीच्या पुढे आपली एक छोटीशी जी जागा असते जिथं पटकन आपलं 100-1 लोकांचं आपलं डाळ भात किंवा काही असेल ते आपलं फुलाची सेवा ते करतात. त्याप्रमाणे मी आता दिंडीची जाहिरात दिली. त्यांनी पण 2,500ची पावती सालाबादप्रमाणे पाडली. काय हरकत नाही. खूप छान असंच माऊलीचं सहकार्य राहावं. 2 मिनिटापूर्वी त्यांच्या पत्नीचा पण फोन आला. मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी पण संवाद छान साधला. खूप बरं वाटलं. 4 दिवसापूर्वी मला वाटतं त्यांचे मितेश आणि योगेश ही दोन्ही मुलं ह्या शोरूमला भेटली. खूप छान बरं वाटलं. अतिशय चांगलं आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्याची जाण, वारकऱ्यांच्या माऊलीच्या कार्याची जाण असणार आमचा हा बागडे माऊली आहे. खूप छान माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं, तुम्ही आता 2 वाक्य तुमची सांगा. तुम्ही आता कधीपासून माऊलीच्या सेवेला रामकृष्ण ते चला. आम्ही हे माऊलीच्या सेवेला कमसे कम नाही म्हणलं तरी 20-25 वर्षापासून आपली क्या सेवा बात. असते. खूप छान सेवा असते. फुलाची सेवा आपली. आपली सेवा असते. तर आता ते गणपत काळे हा ते आपले नेहमी आमचे नातेवाईक आहेत. तर ते आपल्याला सांगायचे का अशी आमची दिंडी 16 दिंडी वगैरे पंढरपूरला जातो. बरं, तर काहीतरी आपलं अन्नदान म्हणून तुम्ही मदत करा. चांगली गोष्ट. तशी जाहिरातीत नोंद आहे. तसं आम्ही हे अन्नदान तेव्हापासून चालू केलेलं आहे. चांगली गोष्ट. आणि ते आम्ही आयुष्यभर करत राहणार. अरे विठ्ठला केशवा माधवा. जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत ते करत राहणार. चांगले. खूप माऊलीची छान. सेवा करत राहणार. खूप छान. बस. खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी तुमच्या या सत्कार्याला माऊलीजवळ प्रार्थना करतो की आमच्या बागडे माऊलींना आणि संपूर्ण परिवाराला उदंड आयुष्य मिळो, निरोगी आरोग्य लाभो. उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या मनोकामना, त्यांचा व्यवसाय खूप छान पद्धतीनं पुढे जावो. मुलाबाळांना त्यांच्या व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, धंद्यामध्ये यश मिळो. त्यांना सगळ्यांना सुखरूप आयुष्य मिळो हीच माऊलीचरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान क्या महाराज की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.